नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण सर्वनाम या विषयावर काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम, मूळ सर्वनामे आणि सर्वनामाचे प्रकार एकदम व्यवस्थितरित्या अभ्यासणार आहोत. तर लक्षपूर्वक व्हिडिओला बघा आणि समोर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे द्यायचा प्रयत्न करायचा. आता बघा, सर्वनाम म्हणजे काय असतं? आपण आधीच्या व्हिडिओमध्ये नामाबद्दल संपूर्ण माहिती पाहिलेली होती. एखाद्या वस्तूचे, प्राण्याचे, गावाचे नाव म्हणजे नाम होते. पण आपण प्रत्येक वेळेस नामाचा उच्चार करू शकत नाही. आता उदाहरण बघा. सूर्या शाळेत जातो. सूर्या जेवण करतो. काय झालं? सूर्य काय आहे? नाम आहे. प्रत्येक वेळेस आपण सूर्या 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 म्हणू शकत नाही. म्हणून आपण त्यामध्ये काय करतो? नामाऐवजी एक शब्द वापरतो. त्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम. बघा, सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम. आता मूळ सर्वनामे. मूळ सर्वनामे एकूण किती आहेत? 9 आहेत. ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. आणि सर्वनामाचे प्रकार 6 आहेत. एकूण सर्वनामाचे प्रकार 6 पडतात. परत एकदा रिवाईज करूया. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. मूळ सर्वनामे एकूण 9 आहेत आणि सर्वनामाचे प्रकार एकूण 6 पडतात. प्रकार 6 आणि मूळ सर्वनामे 9 यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. आपण आता डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करूया. परत एकदा आपण रिवाईज करू. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच सर्वनाम, किंवा वाक्यामध्ये वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दांचा उपयोग केला जातो त्याला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. आता बघा, आता आपण कोणते कोणते सर्वनाम वापरतो? तर ते आहेत 9 सर्वनाम. किती आहेत? मूळ सर्वनाम 9. ती बघा कुठली कुठली आहेत? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. ही निळ्या अक्षरामध्ये दिलेली आहेत. ती काय आहेत? मूळ सर्वनामे आहेत. आपण त्याचा उपयोग नामाऐवजी करतो. तर बघा, याच्यामधले बघा, तो, हा, जो, ही जी सर्वनामे आहेत ती काय होतात? लिंगानुसार बदलतात. मग लिंगानुसार बदलणारे सर्वनामं किती आहेत? तर 3. कुठली कुठली? तो, हा, जो, ही सर्वनामे लिंगानुसार बदलतात. म्हणजे बघा, पुल्लिंगी असलं आपण तो म्हणतो, हा म्हणतो किंवा जो म्हणतो. स्त्रीलिंगी असलं आपण ती म्हणतो, ही म्हणतो किंवा जी म्हणतो. आणि नपुंसकलिंगी असलं आपण ते म्हणतो, हे म्हणतो आणि जे म्हणतो. म्हणून तो, हा, जो ही 3 जी सर्वनामे आहेत ती लिंगानुसार बदलतात. नंतर बघा, मी, तू, तो, हा, जो ही 5 सर्वनामे आहेत. ती काय होतात? वचनानुसार बदलतात. आता एकवचनमध्ये मी, अनेक वचनमध्ये आपण काय म्हणतो? आम्ही. एकवचनमध्ये आपण तू म्हणतो, अनेक वचन आपण तुम्ही म्हणतो. एकवचनमध्ये तो, ती, ते होते आणि त्याचं अनेक वचनमध्ये करताना ते, त्या, ती होतं. हाचं एकवचनमध्ये हा, ही, हे होतं आणि अनेक वचनमध्ये हे, ह्या, ही होतं. आणि जोचं जो, जी, जे एकवचन, जे, ज्या, जी अनेक वचन. म्हणून ही जी 5 सर्वनामे आहेत ती वचनानुसार बदलतात. लिंगानुसार बदलणारी 3, वचनानुसार बदलणारे सर्वनामे 5 आणि बघा शेवटची कोण, काय, आपण, स्वतः ही जी 4 सर्वनामे आहेत ती कशामध्येच बदलत नाहीत. ती एकवचनमध्ये पण सारखीच राहतात आणि अनेक वचनमध्ये पण सारखीच राहतात. परत आपण एकदा रिवाईज करूया. सर्वनाम म्हणजे
वाक्यामध्ये वारंवार होणारा नामाचा उच्चार टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दांचा आपण उपयोग करतो त्याला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. मूळ सर्वनामे किती आहेत? 9 आहेत. मी, तू, जो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही काय आहेत? मूळ सर्वनामे आणि त्यालाच विकारी शब्दसुद्धा म्हणतात. तर बघा, कोण, काय, आपण, स्वतः ही दोन्ही वचनामध्ये काय असतात? सारखीच राहणारी सर्वनामे आहेत. त्याच्यामध्ये बदल होत नाही. तो, हा, जो ही 3 जी सर्वनामे आहेत ती लिंगानुसार बदलतात. मी, तू, तो, हा, जो ही जी 5 सर्वनामे आहेत ती वचनानुसार बदलतात. लक्षात आलं? समोरच्या स्लाईडकडे वळूया. आता बघा, सर्वनामाचे प्रकार किती आहेत? एकूण 6 प्रकार आहेत. पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे दर्शक सर्वनाम, तिसरा आहे संबंधी सर्वनाम, चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम, पाचवा आहे आत्मवाचक सर्वनाम आणि 6 आहे अनिश्चित सर्वनाम. ही झाले सर्वनामाचे एकूण प्रकार. सर्वनामाचे प्रकार 6 आणि मूळ सर्वनामे जी आपण नामाऐवजी वापरतो ती झाली 9. आता आपण हे प्रकार एक्सप्लेन करूया. आता बघा, या चार्टमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. सर्वनाम, प्रकार आणि त्याचे उदाहरणे. पुरुषवाचक सर्वनाम, त्याची उदाहरणे. दर्शक सर्वनाम, त्याची उदाहरणे. संबंधी सर्वनाम, त्याची उदाहरणे. प्रश्नार्थक सर्वनाम, त्याची उदाहरणे. अनिश्चित सर्वनाम, त्याची उदाहरणे. आत्मवाचक सर्वनाम, त्याची उदाहरणे. हा चार्ट तुम्ही व्यवस्थित करा. पेपरमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन आला तर या चार्टवरून तुम्हाला समजू शकते की दर्शक सर्वनामे कोणती. तर हा, ही, हे, तो, ती, ते, त्या, ती ही काय झाले? दर्शक सर्वनामे. संबंधी म्हणजे जो, जी, जे हे जर वापरलं असलं तर ते संबंधी सर्वनाम होते. प्रश्नार्थकमध्ये कोण, काय असं प्रश्नार्थक विचारलं असेल तर प्रश्नार्थक सर्वनाम होते. ते आपण आता पुढल्या भागामध्ये बघूया. सर्वप्रथम आपण पुरुषवाचक सर्वनाम बघूया. आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय? पुरुष म्हणजे काय आधी लक्षात घ्या. बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने बोलणारा हा झाला 1. ज्याच्याशी बोलायचे तो हा झाला 2. आणि ज्याच्याविषयी बोलायचे आहे असा हा झाला 3. तर काय झाले? ही झाले पुरुष. म्हणजे बोलणारा, ज्याच्यासोबत बोलायचा आहे तो आणि ज्याच्याविषयी आपण बोलत आहे तो, असे 3 भाग पडतात. त्यालाच काय म्हणतात? पुरुष असे म्हणतात. व त्याच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना आपण काय म्हणतो? पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. आता बघा, बोलणारा म्हणजे मी. आपण काय वापरतो? मी. ज्याच्याशी बोलायचे आहे तो, आता मी समजा तुमच्याशी बोलत आहे व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्ही काय झालं? नंतर आपण कशाविषयी बोलत आहोत? आपण सर्वनामाविषयी बोलत आहोत. मग सर्वनाम काय झालं? 3 नंबरला आहे ते सर्वनाम. म्हणजे बघा, पुरुषवाचक सर्वनामाचे किती उपप्रकार पडतात? तर 3. प्रथम पुरुष म्हणजे मी. द्वितीय पुरुष म्हणजे तू, तुम्ही, तो, आपण, स्वतः. आणि तृतीय पुरुष म्हणजे तो, ती, त्या, ते, आपण, स्वतः. आता बघा, प्रथम पुरुषवाचक म्हणजे बोलणारा, द्वितीय म्हणजे आपण कोणाशी बोलताय तो, आणि तृतीय पुरुष म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलत आहे ती. आता यामध्ये बघा, मी झाले प्रथम पुरुष. मी तुमच्यासोबत बोलत आहे म्हणून तुम्ही झाले द्वितीय पुरुष. आपण कशाबद्दल बोलत आहे? तर आपण सर्वनामाबद्दल बोलत आहे, तर ते झाले तृतीय पुरुष. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आता दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम म्हणजे काय? आता दर्शक म्हणजे काय होते? दाखवणे. त्याच्या नामामध्येच काय दिलेलं आहे? त्याचा अर्थ दिलेला आहे. एखादी दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी किंवा दर्शवण्यासाठी
दर्शक सर्वनामाचा उपयोग करतात. दर्शक सर्वनामाचा उपयोग कुठे करतात? तर एखादी दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्यासाठी करतात. तर दर्शक सर्वनामे कोणती आहेत? हा, ही, हे, तो, ती, ते. ही काय आहेत? दर्शक सर्वनामे. आता आपण दर्शक सर्वनामाचं एखादं उदाहरण बघूया. हे माझे बाबा आहेत. आपण काय करत आहे? आपल्या बाबाला दाखवत आहेत की हे माझे बाबा आहेत. ही माझी आई आहे. हे झाले दर्शक सर्वनामाचे उदाहरणं. तो डोंगर आहे. ती माझी मैत्रीण आहे. आपण काय करतो? दाखवत आहे म्हणून त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. 3 नंबर बघा, संबंधी सर्वनाम. आता याच्यामध्ये पण नावामध्येच काय त्याचा अर्थ लपलेला आहे. संबंधी सर्वनाम म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधित सर्वनाम असे म्हणतात. आता बघा, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी. आता दर्शक सर्वनाम म्हणजे आपण एखादी दूरची किंवा जवळची वस्तू दाखवतो, त्या सर्वनामाला आपण काय म्हणतो? दर्शक सर्वनाम. तर त्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात? संबंधित सर्वनाम असे म्हणतात. आता संबंधित सर्वनाम कुठले ते बघा. जो, जे, ज्या, जी ही काय आहेत? संबंधी सर्वनाम आहेत. उदाहरण बघा, जो कष्ट करतो तो नक्की पुढे जातो. इथे बघा, जो कष्ट करतो तो नक्की पुढे जातो. आपण जो आणि तोचा काय दाखवलेला आहे? संबंध दाखवलेला आहे. दुसरं उदाहरण बघा, मला जी भाजी आवडते ती दे. जी, ती काय दाखवलेला? एक प्रकारचा संबंध दाखवलेला आहे. याला म्हणतात संबंधी सर्वनाम. परत एकदा बघा, वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधित सर्वनाम असे म्हणतात. पुढच्या स्लाईडकडे वळूया. प्रश्नार्थक सर्वनाम. ज्या सर्वनामांचा प्रश्न विचारण्यासाठी वापर होतो त्यांना काय म्हणतात? प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजे आपण ज्या सर्वनामांचा उपयोग करून दुसऱ्यांना प्रश्न विचारतो त्याला म्हणतात प्रश्नार्थक सर्वनाम. कोण, कुणास, काय, कोणी, कोणाला हे काय झाले? प्रश्नार्थक सर्वनाम. हे बघा, कोण म्हटलं मी मुंबईला जाणार आहे? तू काय जेवलास? तू काय करत आहेस? तू कोणासोबत बोलत आहेस? ही काय झाले? प्रश्नार्थक सर्वनामे. याच्यातून आपण काय करतो? दुसऱ्याला प्रश्न विचारतो. ती झाली प्रश्नार्थक सर्वनामे. 5वा प्रकार बघा, आत्मवाचक सर्वनाम. स्वतःविषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो. आत्मवाचक सर्वनाम बघा कोणते आहेत? आपण आणि स्वतः. आता आपण स्वतः जेव्हा बोलतो तेव्हा आपण काय करतो? म्हणजे आपल्याबद्दल बोलतो म्हणून आपण कशाचा उपयोग करतो? आत्मवाचक सर्वनामाचा. स्वतःविषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. तो आपणहून माझ्याकडे आला. तो कसा आला? आपणहून. मग आपणहून हे काय झालं? आत्मवाचक सर्वनाम झालं. मी स्वतः डोळ्यांनी पाहिले. मी कसं पाहिलं? स्वतः पाहिलं. मग स्वतः हे काय झालं? आत्मवाचक सर्वनाम. आणखीन आपण याची काही उदाहरणं घेऊ शकतो. आपण स्वतः याच्यावर काय करायचे? 2 उदाहरणं तयार करायचे आहेत. कशाचे? आत्मवाचक सर्वनामाचे. आणि ती कमेंटमध्ये मला लिहून पाठवायचे. नंतर सगळ्यात लास्ट प्रकार बघा, अनिश्चित सर्वनाम. त्यालाच काय म्हणतात? सामान्य सर्वनाम. अनिश्चित आणि सामान्य सर्वनाम. वाक्यात येणारे सर्वनाम नेमके कोणत्या नामासाठी आले आहे हे सांगता येत नाही. त्याला काय म्हणतात? सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. कोण, काय ही झाली उदाहरणं. कोणी कुठेही जाऊ नये. कोणी कुणासोबतही बोलू नये. म्हणजे आता आपल्याला समजत नाही आपण कोणत्या नामासाठी ते वापरत आहे म्हणून त्याला म्हणतात अनिश्चित सर्वनाम. परत एकदा बघा, वाक्यात येणारे सर्वनाम नेमके कोणत्या नामासाठी आले आहे हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरण आहे, कोणी कुठेही जाऊ नये. कोणी कोणाशीही बोलू नये.
आता बघा, आता आपण सर्वनाम पाहिलेलं आहे. आपण त्याविषयी आता प्रश्न आणि उत्तर बघूया. प्रश्न पहिला बघा, सर्वनाम म्हणजे काय? आता आपल्याला ही जी व्याख्या आहे सर्वनामाची ती तोंडपाठच पाहिजे. नामाऐवजी येणारा शब्द, त्याला काय म्हणतो आपण? सर्वनाम असे म्हणतो. आता याच्यामध्ये बघा, नामाचे गुणविशेष सांगणारा शब्द, पर्याय क्रमांक 1, हे काय आहे? चूक. सृष्टीतील व्यक्ती वस्तूंचा बोध करणारा शब्द, हे काय आहे? चूक. नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच काय होतो? सर्वनाम. पर्याय क्रमांक 3 आहे आपलं बरोबर उत्तर. प्रश्न क्रमांक 2 बघा, ज्याने भांडण उकरले तो माफी मागेल. ज्याने, तो, इथं बघा काय दिलेलं आहे, ज्याने भांडण उकरले तो माफी मागील. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता इथं प्रश्न विचारलेला आहे का? नाही. तर प्रश्न तर सर्वनाम होणार नाही. संबंधी सर्वनाम आहे का? तर हो. ज्याने आणि तो यात काय दाखवलेला आहे? संबंध दाखवलेला आहे की ज्याने भांडण उकरले तो माफी मागेल, म्हणून हे काय झालं? संबंधी सर्वनाम. दर्शक सर्वनाम आहे का? दर्शक सर्वनाम म्हणजे एखादी जवळची किंवा दूरची वस्तू दाखवणे. तर ऑप्शन क्रमांक 4सुद्धा होणार नाही. आणि पुरुषवाचक सर्वनाम तर नाहीच आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं काय आहे? योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 3 बघा, खालीलपैकी पुरुषवाचक सर्वनाम ओळखा. आता आपल्याला काय करायचं आहे? पुरुषवाचक सर्वनाम ओळखायचं आहे. आता बघा, तू, तुम्ही. पर्याय क्रमांक 2, कोण, काय. आणि पर्याय क्रमांक 3, जो, जी, जे. आता यातील पुरुषवाचक सर्वनाम कुठलं आहे? तू किंवा तुम्ही, हे काय झालं आपलं? पुरुषवाचक सर्वनाम. कोण, काय, हे काय झालं? प्रश्नार्थक सर्वनाम. आणि जो, जी, जे, हे आपण काय करतो? वस्तू दाखवताना वापरतो. तर पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर. तू आणि तुम्ही हे काय झालं? पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 4 बघा, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? आता आपण पाहिलेलं आहे सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आहेत? 6. कुठले कुठले आहेत? कोणी सांगेल? सर्वनामाचे मुख्य प्रकार 6. दर्शक सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम, संबंधी सर्वनाम आणि कुठला आहे प्रकार 6वा? नाही आठवत आहे? आधीचे स्लाईड काय करायचे? व्यवस्थित पाहायच्या आणि सांगायचं सर्वनामाचे मुख्य प्रकार किती आणि कुठले. पर्याय क्रमांक 2 आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 5, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? आपण काय करतो? जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी आपण दर्शक, दाखवणे म्हणजे काय होते? दर्शवणे, म्हणून आपण काय करतो? दर्शक सर्वनामाचा उपयोग करतो. प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे दर्शक सर्वनाम. दाखवणे म्हणजे दर्शवणे. एखादी वस्तू दाखवायची असल्यास आपण काय करतो? दर्शक सर्वनाम वापरतो. समोरील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? आपण जेव्हा सर्वनाम शिकलो तेव्हा काय पाहिलं? लिंगानुसार बदलणारी सर्वनामे, वचनानुसार बदलणारी सर्वनामे आणि मूळ सर्वनामे. तर लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत? 3 आहेत. कुठली? तो, हा, जो, ही काय आहेत? लिंगानुसार बदलतात. तर पर्याय क्रमांक 2 आपलं काय आहे? योग्य उत्तर. मराठीत लिंगानुसार बदलणारी 3 सर्वनामे आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा, आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आपण म्हणजे स्वतः, म्हणजे हे काय आहे? क्रियापद आहे का? नाही, कारण
क्रियापद कसं असतो? खेळणे, जेवणे, धावणे हे काय झालं? क्रिया दर्शवणारा शब्द. त्याला काय म्हणतात? क्रियापद म्हणतात. तर आपण हे क्रियापद नाही. नंतर नाम आहे का? नाही. नाम म्हणजे एखाद्या वस्तूचं नाव. तर नाम हे पण नाही आहे. भाववाचक नाम आहे का? नाही. पर्याय क्रमांक 4 बघा, सर्वनाम. हे काय आहे? योग्य उत्तर. आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? आपण हे काय आहे? सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. खालील शब्दातील सर्वनाम ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे नयन, पर्याय क्रमांक 2 आहे गाणे, पर्याय क्रमांक 3 आहे हा आणि पर्याय क्रमांक 4 आहे यापैकी नाही. तर सर्वनाम कुठला आहे? नामाऐवजी वापरणारा जाणारा शब्द म्हणजे काय होतो? सर्वनाम होतो. तर पर्याय क्रमांक 3 आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. हा हे काय आहे? सर्वनाम. प्रश्न क्रमांक 9 बघा. खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? त्यांनी बघा काय विचारलं? द्वितीय पुरुषवाचक. आता बघा, प्रथम पुरुषवाचक काय असतो? आपण स्वतः. द्वितीय पुरुषवाचक काय असतो? आपण ज्याच्याशी बोलत आहे तो. आणि तृतीय पुरुष काय असतो? ज्याचे विषयी बोलत आहे तो. तर यांनी काय विचारलं? खालीलपैकी कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? आता आपण चारही पर्याय बघूया आणि डिस्कस करूया. आपण जेवण करूया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे? आपण जेवण करूया. दोघांनी करूया. आपण घाबरलो. आपण आत यावे आणि आपण आत जाऊया. ही काय दिलेली आहे? 4 पर्याय दिलेली आहेत. आता या 4 पर्यायापैकी आपल्याला काय योग्य उत्तर निवडायचं आहे. त्यांनी काय विचारलं? द्वितीय पुरुषवाचक. आपण जेवण करूया याच्यामध्ये काय झालं? दोघांचा उल्लेख आला. आपण घाबरलो म्हणजे आपण दोघं पण घाबरलो. पर्याय क्रमांक 1 पण उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 पण येणार नाही. आपण आत यावे. आपण हा झाला 1 आणि आत यावी आपण कोणाला म्हणत आहे? आपण दुसऱ्यांना म्हणत आहे. आपण आत यावे. पर्याय क्रमांक 3 काय झालं? योग्य उत्तर. कारण की पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये काय झालेलं आहे? दोघांचा वापर झालेला आहे. आपण जेवण करूया म्हणजे आपण दोघं जेवण करूया. आपण घाबरलो म्हणजे आपण दोघं घाबरलो. आपण आत जाऊया म्हणजे आपण दोघं आत जाऊया. पण पर्याय क्रमांक 3 मध्ये काय सांगितलेलं आहे? आपण आत यावे म्हणजे तुम्ही आत या. आपण कोणाबद्दल बोलत आहे? दुसऱ्याबद्दल बोलत आहे. पर्याय क्रमांक 3 काय झालं आपलं? अगदी योग्य उत्तर. आपण आत यावे. हे काय झालं? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 10 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 10 बघा. स्वतः हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे? आता मी, स्वतः हे काय झालं? आत्मवाचक सर्वनाम आहे. हे आपल्याला पाहिल्याबरोबर समजायला पाहिजे. तर पर्याय क्रमांक 2 आहे योग्य उत्तर. स्वतः हे काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. प्रश्न क्रमांक 11. मराठीत मूळ सर्वनामे किती? मराठीत मूळ सर्वनामे किती आहेत? 9. किती आहेत मूळ सर्वनामे? 9. कुठली कुठली? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही काय आहेत? मूळ सर्वनामे. एकूण 9. प्रश्न क्रमांक 12 बघा. नामाचा वापर नंतर व सर्वनामाचा वापर अगोदर होतो हे विधान योग्य आहे का? नामाचा वापर नंतर. आता आपण बघा, आपण म्हणतो सूर्या शाळेत जातो, सूर्या जेवण करतो. तर आपण सर्वनामाचा वापर कसा करू? सूर्या शाळेत जातो, तो जेवण करतो. आपण सर्वनामाचा वापर कधी करत आहे? नंतर करत आहे. आधी करत आहे का? नाही. नामाचा वापर नंतर व सर्वनामाचा वापर अगोदर हे विधान काय आहे? मग चूक आहे. कारण की आपण अगोदर बोलताना नामाचा वापर करतो आणि नंतर काय करतो? सर्वनामाचा वापर करतो. पर्याय क्रमांक 3 काय आहे आपलं? योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी किती सर्वनामे वचनाप्रमाणे बदलतात? आता आपल्याला माहीत आहे वचनाप्रमाणे बदलणारी सर्वनामे कुठली कुठली आहेत? तर
कुठली आहेत? मी, तू, तो, हा आणि जो. ही काय आहेत? 5 सर्वनामे. कशी बदलतात ती? वचनानुसार बदलतात. आणि जी सर्वनामे बदलत नाहीत दोन्ही वचनामध्ये ती कुठली आहेत? कोण, काय, आपण, स्वतः. हे बघा, कोण, काय, आपण आणि स्वतः ही काय आहेत? बदलत नाहीत. मग आता बाकी राहिले किती? मी, तू, तो, हा, जो. ही काय झाले? 5 सर्वनामे. ती वचनाप्रमाणे बदलतात. पर्याय क्रमांक 3 काय आहे आपलं? योग्य उत्तर. परत बघा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी किती सर्वनामे वचनाप्रमाणे बदलतात? तर 5 सर्वनामे काय होतात? वचनानुसार बदलतात. तुम्ही जर पहिल्या पेजवरचा तो चार्ट दिलेला आहे तुम्हाला अभ्यासाला, तो जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला या प्रश्नाची अचूक उत्तरे लक्षात यायला वेळ लागत नाही. आता प्रश्न क्रमांक 14 बघा. खालीलपैकी कोणते सर्वनाम वचनानुसार बदलते? याच्यामध्ये ऑप्शन द्यायला थोडी मिस्टेक झाली. 1 मिनिट. प्रश्न क्रमांक 15 कडे वळूया. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले या वाक्यातील आपण सर्वनामाचा प्रकार ओळखा. प्रश्न क्रमांक 15 बरोबर बघा. लोकांनी आपणहून श्रमदान केले या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे दर्शक सर्वनाम. पर्याय क्रमांक 2 आहे आत्मवाचक सर्वनाम. पर्याय क्रमांक 3 आहे अनुसंबंधी सर्वनाम आणि पर्याय क्रमांक 4 आहे प्रश्नार्थक सर्वनाम. तर आपण म्हणजे काय होतं? आत्मवाचक. तर पर्याय क्रमांक 2 काय आहे? अगदी योग्य उत्तर. लोकांनी आपण होऊन श्रमदान केले म्हणून आपण हे काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.